नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सॅटर्डे म्हटला की मील प्लॅनिंगची थोडीफार तयारी चालूच असते माझी. आज ना बऱ्याच दिवसानंतर इडलीचं बॅटर ठेवायचं आहे आणि मी कुठल्या पद्धतीने घेते इडलीचं बॅटरसाठी जे मेजरमेंट्स आहेत मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. पण तरी पण ना 1-2 कमेंट अशा असतातच असतात की ताई मेजरमेंट सांग. तर बघा, जेवढे तुमचे तांदूळ असतील त्याच्या अर्धे म्हणजे त्याच्या निम्म्या पटीने तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आहे. तर मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आणि नॉर्मल तांदूळ होतात जे इडलीला वगैरे जे मिळतात ना, ते तांदूळ आहेत. नेहमीचे वाडा कोलम नाही घेतलेत मी. तर तुम्हाला कुठलेही तांदूळ जे अवेलेबल असतील तुमच्याकडे ते 1 कप घ्या. अर्धा कप मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्याच पाव कप मी चण्याची डाळ वापरलेली आहे. चण्याच्या डाळीची म्हणजे गरज नसते, पण तुम्हाला जर आंबोळ्या करायच्या असतील, तर तुम्ही चण्याची डाळ वापरा. जर तुम्हाला फक्त इडली करायची असेल, तर तुम्ही त्यामध्ये तांदूळ, उडदाची डाळ, पोहे किंवा मग साबुदाणे आणि मेथी एवढंच वापरा. पण मला आता आंबोळ्या करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी मी तांदूळ घेतले, अ, उडदाची डाळ घेतली आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी 1 चमचा मेथी आणि 1 चमचा धणे एवढं हे सगळं ना एकत्र वेगवेगळं म्हणजे वेगवेगळं आपल्याला भिजत घालायचंय. उडदाची डाळ आणि तांदूळ कधीही एकत्र भिजत घालून घेऊ नका. वेगवेगळे ठेवा आणि मी याच्यामध्ये पोहे टाकणार आहे किंवा मग उरलेला आपला जो भात असतो ना सकाळचा, तो तुम्ही वाटताना टाका. मग तुमचं पीठ अगदी छान येईल आणि मी तुम्हाला जेव्हा वाटेन ना, तेव्हा याची अजून सिक्रेट टिप देईनच. म्हणजे पीठ लवकर येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा पीठ छान येण्यासाठी काय केलं पाहिजे. तर आज संध्याकाळी आम्हाला बाहेर जायचं आहे. तर आल्या-आल्या म्हटलं संध्याकाळी मग रात्री जेवणाची खूप गडबड होते आणि मग नाही खाल्लं तरी चालेल, असा काहीसा तरी नाश्ता आज करायचा आहे. तर नाश्त्यासाठी आणि मग जेवण असं एकच, कारण आम्हाला जाईपर्यंत पण बऱ्यापैकी उशीर होईल आणि शनिवार जरी असला तरी मला सुट्टी नसते. मी कामावरनं आल्यानंतरच हे प्रिपरेशन करते. इथे ना माझ्याकडे मिक्स भाकरीचं जे पीठ आहे ना, ते घेतलेलं आहे आणि मी मिक्स भाकरीच्या पिठाने ना भरपूर गोष्टी करते. म्हणजे आपल्याला याच्यातनं थोडेसे असे डोसे करता येतात. त्याचबरोबर उत्तप्पा करतो ना आपण जाडा, तो करता येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये गोडे डोसे पण तुम्ही म्हणजे जे मालपुआ किंवा काय बोलतात लहान मुलांना पॅनकेक सारखं पण करू शकता याच्यामध्ये. तर मी ना आता जसा आपला रवा डोसा क्रिस्पी असतो ना, तसा करणार आहे. तर मी हे मिक्स पीठ घेतलेलं आहे आणि जर तुम्ही असं पीठ घरात बनवून ठेवलं ना, तर तुमची ना भरपूर यातनं गोष्टी होऊ शकतात. इन्स्टंट अशा टिफिनसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी. तर थोडंसं या पिठामध्ये मी मीठ टाकलंय, धणा, जिरा, काळी मिरी आणि बडीशेप अशी जी पावडर असते ती टाकली आणि आता याच्यामध्ये काही भाज्या मला चॉप करून टाकायच्या आहेत. भाज्या म्हणण्यापेक्षा कांदा आहे. तर मी हा अगारोचा व्हेजिटेबल इलेक्ट्रिक चॉपर यूज करते आणि आता चॉपरची मला बऱ्यापैकी सवय होते आणि चॉपरने थोडंफार काम पण सोपं होतं आणि बऱ्याच गोष्टी एकाच वेळेस कापून होतात. तर मी कांदा घेतलाय, मिरची घेतलीये, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण घेतली. आता आपण हे सगळं जे वाटलेलं आहे म्हणजे कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची हे सगळं या पिठामध्ये मिक्स करायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाहीतर फक्त कोथिंबीर टाकली तरी चालेल. मी थोडासा रवा टाकायला विसरलेली, तर मी आता तो बारीक रवा टाकलाय. 1 चमचाच टाकायचा, खूप जास्त टाकू नका. या पिठाने ना ऑलरेडी ते क्रिस्पी होतातच डोसे तुम्हाला आणि आपण जसे घावणे करतो ना, तशाच पद्धतीने हे होतात. तुम्ही नॉनस्टिक पॅनवर करा किंवा मग आपलं तुमच्याकडे भिड्याचा तवा वगैरे जे काही असेल त्याच्यावर केलं तरी चालेल. पीठ मी आता ना साध्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि अगदी पातळ पण नाही करायचं आणि अगदी जाड पण नाही करायचं. हे जेवढं आपण घावण्यासाठी करतो ना, तेवढंच पीठ ठेवायचं. कारण घावण्याचं पीठ एकदा तुम्हाला जमलं ना, म्हणजे कितपत पातळ ठेवायचं हे कळलं ना, की मग बस तुमचे घावणे किंवा डोसे परफेक्ट होणारच होणार. त्यांना आहे ना तेल खूप जास्त उडतं बाजूने जेव्हा घावणे वगैरे करतो तेव्हा. म्हणून मी बाजूच्या जाळ्या आणि जे आहे ना ते काढून ठेवलंय आणि एकाच याच्यावर आपल्याला जिथे आपल्याला हे घावण करायचंय तेच फक्त ठेवलेत बघा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी आली. जशी आपण घावण्याला करतो ना तशीच जाळी आलेली आहे आणि मी सध्या नॉनस्टिक पॅनच वापरते. याच्यावर थोडंसं तेल टाकलं की बस नाश्ता तयार झालाय माझा. आता चहा आणि हा नाश्ता खाणार आहे. रिमोट मधले सेल संपले का? तर चला, आता आम्ही चाललोय म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं बाहेर कुठेतरी जायचंय, तर बाहेर जायचं ऐकियाला. तसं तुम्हाला थंबनेलवरनं वगैरे थोडीफार आयडिया आली असेल आणि आज बऱ्याच महिन्यानंतर ऐकियाला जाण्याचा योग आलेला आहे. कारण सचिन मला स्वतःहून म्हणालेला आहे की आज ऐकियाला आपण जाऊया आणि सचिन ज्या वेळेस म्हणतो ना त्यावेळेस माझा आनंद खूप जास्त असतो. हो ना सचिन?
तर चला आयकियामध्ये काय काय शॉपिंग नाही होणार आहे, कारण ऑलरेडी तुम्ही बघाल ना तर 8:30 म्हणजे 8:20 झालेले आहेत. आम्हाला इथून पोहोचेपर्यंत 10 मिनिटं, 8:30, आणि मग आतमध्ये जाईपर्यंत आणि बघेपर्यंतच 9 वाजतात आणि 9:30ला बंद होतो आयकिया. त्याच्यामुळे खूप जास्त असं नाही, मला 1-2 वस्तू घ्यायच्या ज्या स्पेसिफिकली डोक्यात ठरवलेल्या आहेत. काय ते तुम्हाला जर मिळाल्या मला तिथे आणि थोड्याशा रिझनेबलमध्ये किंवा सेलमध्ये वगैरे जर मिळाल्या ना, तर मग मी त्या घेईन आणि मग ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर चला आता आयकियाला जाऊया. आयकियामध्ये आल्यानंतर ना माझा पहिला पाय वळतो तो इथे ह्या सेल सेक्शनमध्ये. पण आज इथे काहीच नव्हतं जास्त. आज सगळ्यांना या अशाच गोष्टी होत्या, म्हणजे फर्निचर रिलेटेड वस्तूंवर म्हणजे ऑफर बऱ्यापैकी होती. या पण थोड्याशा काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतोच थोडाफार, म्हणून त्या सेलमध्ये असतात. असं नाही की अगदी फुल म्हणजे चांगले असतात असं काही नाहीये. आणि आज ना मी गेली तेव्हा सगळे सेक्शन्स वेगवेगळीकडे होते आणि इतकी सुंदर सुंदर व्हरायटी आलेली, मी तुम्हाला काय सांगू. तुम्हाला काही गोष्टी मी आजच्या व्हिडिओमधनं या शेअर केल्यात, सगळ्याच नाही केल्या. पण काही काही गोष्टी मला खूप जास्त आवडल्या, त्या मी खूप जास्त शेअर केल्या, करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी केलाय तो तुमच्याबरोबर. आर्टिफिशियल प्लांट इतके सुंदर होते ना, आणि वेगवेगळे लॅम्प्स, जे टी लाईट होल्डर, कॅन्डल्स असे जे काही येतात ना, ते पण खूप सुंदर वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या साईजमध्ये. आणि ना याच्यामध्ये हे जे पिंक कलरचं ना मला खूप जास्त आवडलं. हे पूर्ण ग्लासचं होतं, पण ते एवढं आत्ता आपल्या घरात तर ते काही यूजचं नाहीये. पण टी लाईट होल्डर जे आहेत ना, कॅन्डल्स वगैरे, त्याच्यामध्ये खूप ग्लासमध्ये मस्त मस्त व्हरायटी होती. इथे ना एक वेगळ्या प्रकारचे होल्डर्स पण आहेत, हे बघा, टी लाईट होल्डर. आणि ना हे असे कलरमध्ये होते, तर ते पण छान होते. मी याची प्राइस काही एवढी बघितली नाही, कारण मला काही घ्यायचं नाहीये, त्याच्यामुळे मी काही बघितली नाही. आणि ही सगळी आर्टिफिशियल फुलं बघा किती छान दिसत आहेत. हातात वेळ कमी होता आणि फिरणं तर खूप जास्त होतं. पण जेवढ्या जेवढ्या थोड्या थोड्या गोष्टी एक्सप्लोर करता आल्या ना, मी तेवढ्याच केल्या. कारण मला स्वतःला पण पूर्ण एवढं काही फिरता आलं नाहीये. आणि हे जे पॉट आहेत, जे प्लांट होल्डर वगैरे इतके सुंदर दिसतात बघा ना, तुम्हाला बघूनच वाटेल की किती छान आहे. किचन रिलेटेड पण काही गोष्टी मी बघितल्या. ऍक्च्युली चॉपिंग बोर्ड मध्ये पण खूप सुंदर सुंदर व्हरायटी होती, म्हणजे साईज वगैरे. पण प्राइस थोडीशी हायर साईडला होती. हा सचिन मला सांगत होता की हे घे म्हणून, पण याची कॉस्ट मला खूप टू मच वाटत होती, त्याच्यामुळे मी म्हटलं की नको. तो मला सांगत होता की हे घे, पण ही कॉस्ट खूपच जास्त होती. मी म्हटलं कधीतरी परत आपण सेलमध्ये बघूया. किचन नॅपकिन्स जे मी वापरते ते इकडचेच आहेत, आणि आता ना इथे 99ला 2 असा एक पॅक होता त्यांचा. त्याच्यानंतर हा तुम्हाला आठवतो का, हा पण तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये नेहमी बघत असाल. तर हा ऍक्च्युली किचन रिलेटेड प्रोडक्ट नाहीये. हा असा बाथरूम मध्ये वगैरे युज करतात ना, त्याच्यासाठी हे टूथब्रश होल्डर वगैरे आहे. हे पण ग्लास खूप छान आहे. आणि मी हे सेलमध्ये घेतलेलं, तेव्हा मला 99ला मिळालेलं. आता ते 199 त्याची कॉस्ट आहे. तर मी ना अशाच सगळ्या गोष्टी आयकियामधनं हळूहळू हळूहळू करून जमा केलेल्या आहेत. तर आयकियाला आम्ही जाऊन आलो आणि उशीर झाला, ऑलमोस्ट 10:30 होत आलेत आता. तर आता मी काही खूप जास्त गोष्टी घेतल्या नाहीत, पण घेतल्यात त्या तुम्हाला दाखवते. पाऊस फक्त एक दिवस आला आणि नंतर आता गरम तेवढंच होत आहे. ब्लॉग एंड करायचा आहे मला, कारण नंतर मग खूप जास्त उशीर होईल. आणि ज्या वस्तू मी घेतल्यात त्या डोक्यात एक गोष्ट ठरवलेली होती की मला काय हवंय ते. आणि आज मला भरपूर वस्तू अशा मिळाल्या ना की ज्या रिझनेबलमध्ये पण होत्या, आणि म्हणजे म्हणजे मला घ्यायची पण इच्छा होती. पण नंतर मी असं म्हटलं की आत्ता त्याची एकदम अशी खूप गरज नाहीये, तर म्हटलं नंतर बघू. आणि हा आता सेल चालूच राहील, थोडा असंच चालू राहील. आणि ऍक्च्युली नोटिफिकेशन येतात, पण मी तेवढं लक्ष देत नाही, आणि लक्ष दिलं ना की मग सगळं लक्ष तिथे जातं सेल वरती. चला बघूया, ज्या काही 2 वस्तू मी आणल्यात त्या तुमच्याबरोबर शेअर करते. माझी मी पिशवी घेऊन गेलेली, कारण मला माहिती होतं मला काहीतरी आणायचं आहे. हे बिल आहे, आणि आजची शॉपिंग 900 रुपयाची शॉपिंग झाली आहे, 888.
तर मी घेतला आहे हा सर्वात आधी चॉपिंग बोर्ड, जो वुडनचा माझ्याकडे याच्या आधी मी डीमार्टचे वुडनचे वापरले, पण ना ते खूप काळे पडायचे, म्हणजे ज्याला कारी लागते ना वापरून वापरून तसे होत होते. मग मी आता म्हटलं की आता आयकियामधनं ट्राय करून बघूया आपण एखादा छान असा छोटा पण आणि खूप जास्त मोठा नको. मग हा घेतला आहे. वाटतं तर याची क्वालिटी चांगली येईल, आता वापरेन तेव्हा कळेल. हा मला ₹489 मिळाला आहे. तर 489 तर थोडासा मला महागच वाटतो आहे. ॲक्च्युली याची प्राईज ना वाढली आता. ॲक्च्युली हा 300 का 350ला होता. म्हणजे खूप आधी बघितलेला मी तेव्हा, आणि नंतर मी विचार केला घेऊया घेऊया, आणि तो राहून गेला घ्यायचा. पण आता मी म्हटलं की नको, आता माझं जे प्लास्टिकची मला खूप जास्त सवय लागली आहे, तर ते मला बंद करायचं आहे. आणि ना मग मोठा माझ्या प्लॅटफॉर्मवर खूप जास्त मोठा होतो, म्हणून म्हटलं हा छोटा असलेला बरा आहे. आणि आता बऱ्याच वेळा मी चॉपर वगैरे वापरते, तर कटिंगचं एवढं काही यूज म्हणजे नसतं, पण तरी पण काही असेल तर म्हटलं हा छोटासा बरा पडेल. आणि हे जे दुसरं आहे ना, हे ग्लासचं आहे, तुम्हाला कळलं असेल पॅकिंगवरनं. आणि ही वस्तू माझी बऱ्याच दिवसापासून आयकियाच्या विशलिस्टमध्ये होती, तर आज मला ऑफरमध्ये मिळाली. आणि याची बरेच दिवस मी वाट बघत होती, प्राईस कधी कमी होणार, प्राईस कधी कमी होणार, आणि मला ती कधी मिळणार. आणि फायनली याची प्राईस कमी झालेली आहे. तर ही ऑइलची बॉटल आहे. सिरॅमिक नाही, हे वेगळंच मटेरियल आहे. जशी माझ्याकडे सॉल्टचं जे म्हणजे बॉटल आहे ना, तशीच आहे ही सेम. आणि पण वॉश वगैरे करायला अगदी व्यवस्थित होईल मला. हे वरती असं रबरचं आहे, सिलिकॉन जसं येतं ना तसं आहे. आणि हे इथून ऑइल हे होईल, आणि हे इथे असं झाकण आहे त्याला. तर ही मला ॲक्च्युली याची कॉस्ट ₹800 होती. म्हणजे बरेच दिवस झालं ₹800 याची कॉस्ट आहे, काही कमी होत नव्हती. माझ्या मते 1-1.5 वर्ष तर झालं असेल मी बघते जी ही आता मला ₹400 मिळाली, 390ला मिळाली. तर मी म्हटलं चला घेऊया ही. आणि बरेच दिवस पाहिजे होती. ती जी सॉल्टची जार आहे ना माझी, ती पण मी सेलमध्येच घेतली. ती पण काहीतरी आय थिंक ₹600 होती, आणि मला ती काहीतरी 299 वगैरे अशी काहीतरी मिळालेली तेव्हा सेलमध्ये. मग आता म्हटलं चला ही मिळाली तर एक घेऊन टाकू. तर या 2 वस्तू मी आयकियामधनं घेतल्या आज. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आयकियामधनं खूप छान छान वस्तूचं आज कलेक्शन होतं, आणि मी काही काही गोष्टी होत्या त्या तुमच्याबरोबर व्हिडिओमधनं शेअर केलेल्या आहेत. खूप जास्त शूट नाही घेतलं, कारण आपण बघत राहिलो ना की मग सारखं असं बघत बघत राहावंसं वाटतं. आणि आम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं हार्डली माझ्याकडे अर्धा पाऊण तास होता, म्हणून मी पहिलंच गेली सेकंड फ्लोअरला. आणि सेकंड फ्लोअरला गेल्यानंतर तिथे पण पूर्ण चेंज झालेलं त्यांचे सेक्शन. फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला गेलाय, सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरला आलाय, असं सगळी गडबड होती. त्याच्यामुळे मग मोजकंच शूट केलं, खूप जास्त शूट केलं नाही, पाहिजे तसं बघितलं पण नाही. जे असं चॉपिंग बोर्ड वगैरे ज्या काही गोष्टी माहिती होत्या, म्हणून पहिलं किचन सेक्शनमध्येच आम्ही गेलो. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल ते देखील कमेंटमार्फत सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा. कमेंट करा. कमेंटच्या बाजूला स्वॅप केलं तर तिथे एक हाईपचं बटन येतं, तिथे हाईप देखील करा, म्हणजे आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उद्या भेटूया 1 वाजता नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.